आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। टाकळी येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न। चिंचोली माळी सर्कलमुळेच मी खासदार आहे, बजरंग सोनवणे। केस तालुक्यातील टाकळी येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले आहे। चिंचोली माळी सर्कलमुळेच मी आज खासदार आहे, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी बोलताना मत व्यक्त केले। खासदार बजरंग सोनवणे यांनी टाकळी येथील टाकळी ते पाचीअंबा वस्ती रोड, गावांतर्गत स्मशानभूमी, दलित वस्ती येथे अंगणवाडी खोली बांधकाम, गावासाठी पाणी फिल्टर, टाकळी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कदमवाडी येथे अंगणवाडी खोली बांधकाम, गावासाठी 24 तास गावठाण लाईट फिटर, आजारलवण तलाव येथे नवीन 3 फेज रोहित डीपी, लक्ष्मी आई मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे, मैनाजीची वस्तीकडे जाणारा सिमेंट रस्ता बनवणे, केस ते धनवाडा भगवानबाबा वस्ती रस्ता मजबूती व खडीकरण यासह विविध विकास कामांसाठी खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नातून टाकळी ग्रामपंचायतला उपलब्ध करून देण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार बजरंग सोनवणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय उर्फ पिंटू ठोंबरे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विलास आप्पा जोगदंड, सरपंच पंडित चाळकसार, सरपंच सूरज पटाईत, गटनेते भाऊसाहेब गुंड, नगरसेवक बाळासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य नारायण राऊत, राष्ट्रवादीचे नेते सय्यद शरीफ, उपसरपंच बाळासाहेब सावंत, गणेश सावंत, महिला आघाडीच्या केस तालुका अध्यक्षा शीतल लांडगे, आंधळेवाडीचे उपसरपंच सदाशिव आंधळे, सहदेव आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे टाकळी ग्रामपंचायतच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंतकुमार घुले यांनी केले। प्रास्ताविकात घुले म्हणाले की आमच्या टाकळी गावचा विकास करण्यासाठी व नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। बप्पामुळेच आम्ही गावाचा विकास करू शकलो। आमचे वडील कैय नारायण बप्पा घुले यांनी दिलेली शिकवण व त्यांचा वारसा घेऊनच आम्ही गावाची प्रामाणिकपणे सेवा करत आलो आहोत, यापुढेही प्रामाणिकपणे सेवा करणार आहोत। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैय नारायण बप्पा घुले यांच्या आठवणींना उजाळा देत अनंतकुमार घुले सर व युवा नेते श्रीकांत घुले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टाकळी गावच्या विविध विकास कामासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून गावचा विकास करत आहेत, त्याबद्दल दोन्ही बंधूंचे कौतुक केले। या प्रसंगी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की टाकळी गावासह चिंचोली माळी सर्कलमध्ये मला आजपर्यंत मोठी ताकद दिली, म्हणून तर आज मी खासदार आहे। यापुढे टाकळी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही। अनंतकुमार घुले सर व श्रीकांत घुले यांना गावाच्या विकासासाठी कुठेही मी कमी पडणार नाही। पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की कैय नारायण बप्पा घुले यांना मी लक्ष्मी आई मंदिराच्या सभामंडपाच्या कामासाठी दिलेला शब्द आज पूर्ण करत आहे। कैय नारायण बप्पाचे व माझे पूर्वीपासूनचे ऋणबंधनाचे संबंध होते, ते मी आज रोजी प्रामाणिकपणे जपण्याचे काम करत आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य विक्रम घुले, उपसरपंच बंशी बारगजे, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती मीराताई शिरसट, ग्रामपंचायत सदस्य अरुण बप्पा घुले, मुकदम रघुनाथ बारगजे, मुकदम गोरख बारगजे, संपत अण्णा घुले, बाबासाहेब विठ्ठल मस्के, नरहरी कदम, मंगेश कदम, नितीन कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, युवक, नागरिक आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम बारगजे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार युवा नेते श्रीकांत घुले यांनी मानले। जो काही निधी लागेल तो निधी कुठल्याही योजनेतून मंजूर करून द्यायची जबाबदारी माझी। येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ते दुरुस्तीला पैसे ज्याला देतो असा शब्द तिन्हीला करून देतो, तरच तू काहीतरी काम करतो असं होईल, नाही तर विनाकारण खोटं बोलून होत नाही। पण आणखी तुम्ही बौद्ध विहाराच्या बाबतीत सांगितलं, बौद्ध विहार जर आपल्याला आता बौद्ध विहार आपल्या दलित वस्ती सुधार योजनेतून घेता तर बघूया, नाही झालं
तर आपल्याला दुसऱ्या माझ्या फंडातून असेल किंवा आणखी कुठला फंड असेल आणून पण तुम्हाला येणाऱ्या 2 महिन्याच्या आत, मार्च संपेल मार्चच्या आत म्हणत नाही, मार्चच्या पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला ते देतो असा शब्द आज देऊन जातो. विनाकारण उगाच शब्द दिला. पुढच्या वेळेस बाबाच्या वेळी दिलेले शब्द जर पूर्ण नाही केले तुम्ही एकानं तरी उठून सांगा तुला पडायचं नाही तर मग काय गप्पा. म्हणजे असं येणार नाही. राजकीय कार्यक्रम घ्यायची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही सांगितलं शब्द काय लिहिलं मी 2 महिने मला लागतील, मार्चच्या नंतर होईल ते एप्रिल मे पर्यंत आपण ते पण काम करू. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला ग्रामपंचायत भवनचा तुम्ही प्रस्ताव द्या. ग्रामपंचायत भवन आतापर्यंत सुद्धा 5,000 लोकसंख्या जिथं आहे त्या लोकसंख्येच्या वरचे मी आता जिल्ह्यात सगळे मंजूर करून दिले. आता तुम्हाला 3,000 पर्यंत सेक्रेटरी करून देतो. त्याचा प्रस्ताव द्या. मी येणाऱ्या वर्षामध्ये मागच्या बजेटमध्ये ती जेवढे 56 झाले येणाऱ्या बजेटमध्ये तेवढाच निधी आणि तेवढे जेवढे करू. त्याला ग्रामपंचायतचा सुद्धा निधी आहे. केंद्राच्या ह्याच्यातून आणखी जेवढा मागच्या वर्षी मिळाला तेवढाच निधी केंद्राचा परत मी यावर्षी सुद्धा ग्रामपंचायत भवनला आपल्या जिल्ह्यात आणणार आणि त्याच्यात टाकळी गाव असणार एवढा शब्द तुम्हाला देतो. फक्त त्याचा प्रस्ताव वगैरे लागेल. त्याचबरोबर टाकळी डोरगाव रस्त्याच्या बाबतीत एक मागणी केली गेली श्रीकांत आपण त्याला थोडस जरा वेळ द्या. कारण आपण कशात बसत काय करता येईल त्याला बघूया. कारण की तुमची बऱ्याच दिवसाची मागणी राहिली ती आपण ते पण आपण कशात करता येईल त्याला बघू. आणि दुसरा विषय मी जी लोकांना शब्द दिलेला पाचेबावस्तीवरल्या मंदिरासाठी मी त्याचं डायरेक्ट तुम्हाला भूमिपूजन करून जातो आणि माझ्या फंडातून तुम्हाला लगेच देऊन टाकतो. कारण दिलेला शब्द आहे त्याच्यात कुठेही सुरुवात दिली नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे पाचेबावस्तीवरल्या लोकांना एकत्रित करा. त्यांना सभामंडप पाहिजे की स्टेकराला पैसे पाहिजे कसं पाहिजे त्या पद्धतीने आपण त्यांना ते पूर्तता त्यांची करू असा शब्द तुम्हाला देऊन जातो. त्याच्यानंतर तुम्ही आणखी एक विषय बोलला सर्वात मोठा विषय आदरणीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा. मला वाटतं तालुक्यात कुठेच पुतळा नसेल. काय खर्च लागत ते लागत तुम्ही उभा करा आपण तयारी करू पूर्ण. आणि लोकांचं पण कॉन्ट्रिब्युशन घ्या. त्यांना वाटत खासदाराचं त्यांचं बी काही असं करा आणि आपण सगळेजण मिळून करू. कारण जिल्ह्यात कुठं मला माहित नाही पण इथं जर आपल्या केस तालुक्यात आपला तालुका आहे होम बीचवर जर आदरणीय मुंडे साहेबांचा पुतळा तुम्हाला उभा करायचा असेल स्मारक उभं करायचं असेल तर त्याला जेवढा खर्च लागेल तेवढा मी देतो. असं शब्द तुम्हाला देतो आपण करून घेऊ. या गोष्टी आहेत. कारण ते नेतृत्व आपल्या देशाचं नेतृत्व होतं. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.